श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे. पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच 7 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे. तर पितृपक्ष अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावास्येपर्यंत असेल, म्हणजेच 21 सप्टेंबरला समाप्त होणार आहे. या दिवशी सर्व पितृ अमावास्या असणार आहे. ब्रह्मपुराणानुसार मनुष्याने पूर्वजांची पूजा केली पाहिजे आणि त्यांना तर्पण केले पाहिजे. श्राद्धाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले जाते. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पूर्वज आनंदी राहतात. पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण किंवा पिंडदान केले जाते. पितृपक्षात मृत्यूच्या तारखेनुसार श्राद्ध केले जाते. जर मृत व्यक्तीची मृत्यूची तारीख माहिती नसेल तर अशा परिस्थितीत अमावास्येला म्हणजे सर्व पितृ अमावास्येला श्राद्ध हे केले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी आणि संपत्ती येते. पण जर पूर्वज रागावले तर त्या व्यक्तीचे जीवन अडचणींनी भरलेले असते. पितृपक्षात दररोज तर्पण करावे, परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम लागू होत नाही. ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे ध्यान करावे. जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे. तर्पण नेहमी पाण्यातून दूध आणि तीळ मिसळून करावे. पितृपक्षात गायीसाठी चारा किंवा अन्न तयार करावं. पहिली भाकरी गायीला खायला द्या. असे केल्याने देवी देवताचा आशीर्वाद मिळतो. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायीला चारा खाऊ घातल्याने श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात. पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा. असे मानले जाते की पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येतात. श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांना आपल्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथांत आढळून येतो. त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी, कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने पूजा, सेवा आणि दान हे करायचं आहे. आणि म्हणूनच पितृपक्षाच्या 15 दिवसात फक्त एकदाच आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या 100 पिढ्याचा पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळून आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होणार आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार. तर ती कोणती वस्तू अर्पण करायची, कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू धर्मात तुळशीला पवित्र वनस्पती मानले जाते आणि ते भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तुळशीची सेवा केल्याने पापाचा नाश होतो आणि सुख समृद्धी मिळते. तुळशीची पूजनाने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि वास्तुदोष दूर होतो. प्रत्येक घरात तुळशीचे रोप लावणे आणि तिची पूजा करणे शुभ मानले जाते, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. पद्मपुराणानुसार तुळशीचे दर्शन घेतल्याने पापाचा नाश होतो. तुळशीला नमस्कार करणे आणि तिला पाणी घालणे मोक्ष प्राप्तीसाठी फलदायी मानले जाते. तुळस मनुष्यासाठी धन, धान्य आणि पुण्य देणारी मानली जाते. ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे भगवान विष्णूंचा वास असतो आणि वास्तुदोष दूर राहतो. आणि म्हणूनच आपल्याला पितृपक्षाच्या या 15 दिवसामध्ये आवर्जून तुळशी मातेची पूजा आणि सेवा ही करायची आहे.
याकरता आपल्याला पितृपक्षाच्या काळामध्ये सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची, स्वच्छ स्नान करायचे आहे आणि स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला काळे तीळ हे टाकायचे आहेत. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आवर्जून तुळशी मातेची सुद्धा पूजा ही करायची. तुळशी मातेच्या इथे आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला जल अर्पण करायचं. जल अर्पण करताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला काळे तीळ हे टाकायचे. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं. जेव्हा आपण ह्या पाण्यामध्ये तीळ टाकून पाणी तुळशीला अर्पण करणार आहेत तेव्हा आवर्जून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. आणि जेव्हा हे तीळ टाकून जल आपण तुळशी मातेला अर्पण करतो तर त्यामुळे आपले पित्र देखील आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष हा दूर व्हायला लागतो. आता ही तुळशीची सेवा जी आहे ती आपल्याला दररोज करायचं. असं हे जल जे आहे ते आपल्याला दररोज तुळशी मातेला अर्पण करायचं. तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, वेदना आहे, दोष आहे, दारिद्र्य ते हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला अजून एक उपाय करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक स्टीलची वाटी घ्यायची, त्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि अशी ही वाटी जी आहे ती आपल्याला तुळशी वृंदावनमध्ये तुळशीच्या मुळांजवळ ठेवायची आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या, नाही माहिती असेल तर 21 वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. हात जोडून आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि आपल्याला बोलायचं की यापुढे आपल्याला त्यांचं कायम स्मरण राहील, आपल्याकडनं कधीही कोणत्याही प्रकारच्या चुका ह्या होणार नाही. कळत नकळत झालेल्या चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आणि त्यांना प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत, वेदना आहे, दोष आहे, दारिद्र्य ते दूर होण्याकरता. त्यानंतर आपल्याला तुळशी भोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर जी आपण वाटीमध्ये गंगाजल ठेवले ती वाटी आपल्याला तिकडनं उचलायचं. त्याचबरोबर एक तुळशीचं आपल्याला पान घ्यायचं आणि या पानानेच आपल्याला ते गंगाजल जे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्यावर सुद्धा आपल्याला हे जल जे आहे ते शिंपडून घ्यायचं आहे. त्याचबरोबर जे उरलेलं जल आहे ते तुम्ही आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकतात. अशा रीतीने हा एक उपाय सुद्धा आपल्याला पितृपक्षामध्ये जर शक्य असेल तर दररोज करा. पितृपक्षामध्ये आपण जे पण पितृदोष दूर करण्याकरता उपाय करतात ते नेहमी कारगर ठरत असतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.